देखिए, विषय ऐसा है कि टेम्पो हॉस्पिटल में एक व्यक्ति गया था जो खुद को नरेंद्र मेहता साहब का बॉडीगार्ड कहलाता है। गया था वहाँ पे, कुछ केस पेपर के मामले में कुछ झगड़ा हुआ। वहाँ पे जो नर्स थी, आदिवासी समाज की थी, उसके साथ में कुछ अनबन हुई। उसको अश्लील भाषा में उससे बात किया। बात करने के हमने सबका उद्रेक हुआ और सब देखते रहेंगे। अब यहाँ पे सब जो नर्स और डॉक्टर्स लोग यहाँ पे आए हुए हैं, पुलिस स्टेशन के अंदर है, सीनियर साहब से बातचीत चालू है। हमारा यही कहना है, देखो हम तो ये नहीं चाहते कि नरेंद्र मेहता साहब ने बोला नहीं रहेगा तो ये करने के लिए, लेकिन उसके आदमी लोग अगर उनके भरोसे पे अगर ये सब कुछ अगर यहाँ पे दादागिरी करते रहेंगे तो ये सहन किया नहीं जाएगा। आदिवासी समाज के जो लोग बेचारे गरीब लोग के जो नर्स लोग है, बेचारे गरीब लोग है, लोगों का सेवा कर रहे हैं, निस्वार्थ सेवा कर रहे हैं। उसके बाद में अगर उनको ऐसा मुबादला मिलता रहेगा तो गलत है। उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, हमारी मांग है। और जल्द से जल्द उसके ऊपर कार्रवाई होकर ये लोग को न्याय दिलाने का काम पुलिस प्रशासन करेगी, वरना नहीं करेगी तो समझ जाए कि पुलिस प्रशासन नीचे दबा हुआ है। नरेंद्र मेहता साहब को मैं खुद को आह्वान करता हूँ, विनती करता हूँ कि आप खुद यहाँ पे फोन करके बोलिए कि उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए करके। मेरा बंदा भी रहेगा, मेरा भाई भी रहेगा, मेरा चाचा भी रहेगा, उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। ऐसी आपका एक फोन यहाँ जाना यहाँ पे जरूरी है। अगर इसके ऊपर सहकार्य नहीं करोगे तो आप सामान्य लोगों के लिए कुछ नहीं, आपका हमदर्दी है, यही समझ में आएगा। आज पंडित भीमसेन जोशी रुग्णालयामध्ये जे एका स्त्री कर्मचाऱ्यावर नर्स कर्मचाऱ्यावर जो आज नरेंद्र मेहताच्या बॉडीगार्डनी किंवा त्यांच्या ड्रायव्हरनी जो शिवीगाळ केली त्याचा आम्ही निषेध करतो आणि हे असं पुन्हा घडलं नाही पाहिजे। शिवसेनेच्या माध्यमातून हे तुम्हाला सांगतोय की हे पुन्हा घडलं नाही पाहिजे। हे वारंवार घडतंय, ही दुसरी वेळ आहे की त्यांच्या स्टाफनी त्या जे पंडित भीमसेन जोशी रुग्णालय तिकडे जाऊन हंगामा केलेला आहे। असं झालं नाही पाहिजे। असं जर झालं तर लोकांचा विश्वास उडेल त्या हॉस्पिटलवरून की कोणी येऊन कोणी त्या स्टाफला आणि यांना शिव्या घालणार, ते काम कसं करायची, याचा आम्ही निषेध करतो। असं पुन्हा घडलं नाही पाहिजे आणि दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे। मी काय बोलतो, मी तर ऑपरेशन करू शकत नाही, मी काम करू शकत नाही, पण स्टाफ काम करायला तयार नाही। त्यांचं म्हणणं आहे आम्ही करणार नाही। केडीएमसी मध्ये जामीन झालेला तरीही हायकोर्टाने सुमोटो घेऊन त्याचा जामीन कॅन्सल करायला लावलं। मग हे त्या हायकोर्टाला समजतं, मग आतमध्ये बसलेल्या प्रशासनाला समजत नाही। ते समजतील, मला वाटतं ते समजदार आहेत। गुन्हा दाखल होणार आणि त्यांना लोकांना अशी चाप बसलीच पाहिजे की कोणी येणार टपली मारणार आणि जाणार। अहो काय ते रस्त्यावर बसलेले आहेत का लोक? असं होणार नाही। श्रमजीवी संघटना याचा पूर्ण निषेध करतोय। अहो त्याला तो स्वतः ड्रायव्हर आहे का आमदार आहे त्यांनीच स्वतः क्लिअर करायचं आहे तर तो आमदार आहे का? तो आमदाराचं नाव घेतोय, पण मला वाटतं आमदारांनी त्यांना सांगितलं का नाही सांगितलं हे मला माहित नाहीये, पण त्यांना आमदारांनी समज दिली पाहिजे। त्यांना दिली पाहिजे की तू आमदार नाही, आमदार मी आहे। पण या शहरामध्ये जे चाललंय ना, आमदाराच्या नावाने बदल्या करा, आमदाराच्या नावाने स्टाफ हे करा, जबरदस्ती करा, फॉर्म भरा, हे जे चाललंय आमदाराच्या नावाने त्यांनी समजायला पाहिजे। आम्ही पण त्यांना मदत केलेली आहे, म्हणजे त्यांना मदत केली तर त्यांच्या कामाला विकून खाणार का? हे चालणार नाही, याचा श्रमजीवी संघटना विरोध करणार। कोणीतरी मीरा भाईंदरच्या आमदारांचा एक खासगी आमदाररक्षक आहे, त्यानं जाऊन त्या ठिकाणच्या नर्स ज्या आदिवासी समाजाच्या आमच्या भगिनी आहेत त्यांना अतिशय अश्लील अशी शिवीगाळ केली, मारण्याची धमकी दिली, अतिशय जोरजोरात आकांड तांडव करून संपूर्ण स्टाफला, महिला वर्गाला अतिशय घाणेरड्या शिव्या देणं किंवा आमदारांचा उल्लेख करत मी असा असा आहे आणि असा असा आहे, ही अतिशय घाणेरडी प्रवृत्ती खास करून मीरा भाईंदर शहरात एक सत्तेचा विशिष्ट माज या लोकांना आलेला आहे आणि तो माज उतरवण्याची वेळ खरं तर या शहरातल्या जनतेने रस्त्यावर उतरण्याच्या आधी ह्या गुंडांनी सुधारलं पाहिजे किंवा या नेत्यांनी आपल्या या गुंडांना सुधारवलं पाहिजे। अन्यथा या शहरातली जनता रस्त्यावरती उतरून यांना नागडे करून मारण्याची वेळ आलेली आहे। या सिस्टर ज्या आहेत ह्या सेवाभावी वृत्तीनं आपल्या मीरा भाईंदर शहरातल्या गरीब नागरिकांची सेवा त्या ठिकाणी करतायत। त्यांच्या प्रती जर हा भाव या लोकांचा असेल तर खरोखर हे रस्त्यावरती मारण्याच्याच लायकीचे आहेत। त्यामुळे यांनी वेळेत सुधारावं। पोलीस प्रशासनाला आमची आग्रहाची विनंती आहे की जर आपण याच्यावरती योग्य ती कठोर कारवाई केली नाही तर तुम्ही सुद्धा त्यांचेच भाऊबंद आहात असा लोकांचा समज होईल। त्यामुळे या महिला भगिनींना संरक्षण देण्याची जबाबदारी मीरा भाईंदर पोलिसांची आहे आणि त्यांनी तात्काळ त्या गुंडावरती गुन्हा दाखल करून आदिवासी भगिनीला शिव्या दिल्यात, विनयभंगाचा गुन्हा असेल आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील त्याच्यावरती दाखल करावा, अन्यथा पुढील परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार राहावं। मी पहिला सांगतो, तिकडे नियामक मंडळाचा सदस्य आहे, मी नेहमी येत जातो। पहिली गोष्ट इकडचा आयुक्तालय झालाय पोलीस, तिकडे 24 तास पोलीस चौकीची स्थापना केलेली आहे, ऑर्डर आहे, पण तिकडे कोणी पोलीस बसत नाहीये।
सर्वात मोठी गोष्ट पोलिसांचा हा जो प्रकार आहे तो झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, या हॉस्पिटलमध्ये आज 700-800 लोक रोज पेशंट येतात. काय मिळतं म्हणून येतात ना, पण ज्या पद्धतीने यापूर्वी पण 2दा दादागिरी झालेली आहे. आम्ही जाऊन मिटवलेलं आहे. सुलतानबाई आहे, आम्ही कमिटीवर आहे. आम्ही तिकडे सोयीसुविधा करतो. तिकडे काय घडलं तर आमदार, मी काल सकाळी म्हणजे काल यांना महापौरला आणि कमिशनरला भेटून आलो आहे. माझे काही व्हिडिओ आहे की साहेब या मोठा हॉस्पिटल आहे, सराला आपल्याला याचा उपयोग पडतो, तुम्ही याच्यावर लक्ष द्या. एक माणुसकीच्या दृष्टीने लक्ष द्या. तुमचा अधिकार नसला तरी या सराला नागरिक सर्वात जास्त इकडे येतात, पण आमचा अधिकार नाही आहे. आम्हाला पैसा खर्च का आम्हाला काय, आणि काय घडलं तर फोटो काढायला पहिला येतात तिकडे. ही गोष्ट झाली. आणि सुलतानबाईंनी जे पुढे हे घेतलेलं आहे, पहिला FIR एक आम्ही सांगतो कमिटी, एकही माणूस तिकडे कामावर चढणार नाही.